इयत्ता 6वी सेमीच्या मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी पॅटर्न्स चौथे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि प्रॅक्टिस सेट 4.2 पूर्ण सोडवून देणार आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पण त्याआधी चॅनलवर नवीन पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. बघूया पहिला प्रश्न काय आहे. आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे तुम्हाला. आयडेंटिफाय द पॅटर्न्स इन ईच ऑफ द नंबर सिरीज गिव्हन बिलो अँड राईट द नेक्स्ट 3 नंबर्स राईट करायचे. आता या ठिकाणी बघितलं 1 1 1 1 1 1 असल्यामुळे पुढचे 3 नंबर सुद्धा काय या ठिकाणी येणार आहेत, 1च येणार आहेत, कारण डिफरन्स हा 0चा आहे. ठीक आहे. नेक्स्ट नंबर बघितले तर 1 2 3 4 5 6 7. पुढचा नंबर असणार आहे 8 9 आणि 10, कारण काय आहेत, सगळे नॅचरल नंबर्स आहेत. ठीक आहे. हा होतं दुसऱ्याचं उत्तर. तिसऱ्याचं काय असणार आहे बघा या ठिकाणी, तर 1 3 5 7 9, नंतर असतं 11 13 आणि 15. हे सगळे तुमचे काय आहेत, ऑड नंबर्स आहेत. ठीक आहे. आता फोर्थ क्वेश्चन. आता इथं रोमन नंबर आहेत ऍक्च्युली 2 3 आणि चौथा प्रश्न. फोर्थ क्वेश्चन बघितला तर 2 4 6 8 10 12, नंतर काय असणार आहे तुमचं 14 16 आणि 18, म्हणजे सगळे काय आहेत तुमचे इव्हन नंबर्स आहेत. ओके. आता फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, 1 3 6 10 15 आणि 21. आता यामध्ये जर विचार केला तर 1 + 2 किती होतात, 3. ठीक आहे. म्हणजे 1 3 6 10 वरचे सिंपल होते म्हणून डायरेक्ट सोडवून दिलेले आहे. ठीक आहे. पण आता यामध्ये विचार केला तर इथं बघा 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 15 15 + 6 21 +7 केले तर 28 होणार आहेत. +8 केले, इथं 7 प्लस केले, इथं 8 केले, तर इथे किती असणार आहे, 36 होणार आहेत. आणि 36 + 9 केले तर या ठिकाणी 45 येणार आहेत. म्हणजे तुमचा आन्सर काय आलं, 28 36 आणि 45 आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा म्हणजे 6th क्वेश्चन बघूया. आता इथं जर विचार केला 6 क्वेश्चनचा तर इथं बघा 1 चा स्क्वेअर हा 1 आहे, बरोबर आहे. इथं 2 चा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर आहे, 4 चा स्क्वेअर आहे, 5 चा स्क्वेअर आहे, नेक्स्ट आहे 6 चा स्क्वेअर आहे. म्हणजे येणारा पुढचा नंबर हा काय असणार आहे बघा, 7 चा स्क्वेअर म्हणजे 49 झाला, 8 चा स्क्वेअर 4 झाला आणि 9 चा स्क्वेअर हा किती असणार आहे आपला, 9 9 जा 81 असणार आहे. म्हणजे हे 3 काय असणार आहेत, आपले आन्सर्स असणार आहेत. ठीक आहे. हा होता 6वा प्रश्न. बघूया आता 7वा प्रश्न काय आहे. आता 7व्या प्रश्नाचा जर विचार केला तर इथं बघा क्यूब दिलेले आहेत. 1 चा क्यूब, 2 चा क्यूब, 3 चा, 4 चा, 5 चा. नेक्स्ट असणार आहे आपला 6 चा क्यूब, जो किती असणार आहे बघा 216. 7 चा क्यूब किती असतो, 343 असतो आणि 8 चा किती असतो तर 512 असतो. ठीक आहे. ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. आता नेक्स्ट जर विचार केला तर या ठिकाणी बघा 8वा प्रश्न काय दिलेला आहे बघा, 0 1 1 2 3 5 8 13 आणि 21 दिलेले आहे. ठीक आहे. आता याच्या पुढचा जो नंबर येणार आहे तो कोणता येईल या ठिकाणी, तर पहिला जर विचार केला 0 1 1 2 3 5 8 13 21 आहे. ओके. मग आता काय करायला लागेल बघा, तर या दोघांची जर बेरीज केली तर पुढचं उत्तर येणार आहे तुम्हाला. म्हणजे किती आले, 0 + 1 1 आले, 1 + 1 किती झाले, 2 झाले, 1 + 2 किती झाले बघा, या दोघांची बेरीज केली 3 आली, 3 + 5 8, 8 आणि 5 किती झाले, 13 झाले, 13 + 21 म्हणजे पुढचं जे आपलं तिसरं, इथले 3 उत्तर असणार आहे ते काय होतील बघा, 3 आणि 1 4 आणि इथे किती आले, 3 34 आले. 34 + 21 म्हणजे इथं 5 आणि इथं आले 5 55. 55 + 34 म्हणजे किती झाले बघा, 9 आणि 5 आणि 3 8, म्हणजे हे 3 असणार आहेत आपली उत्तर. म्हणजे काय केलं तर पहिल्या आधी 2 संख्यांची बेरीज हे नंतरचं उत्तर असणार आहे. म्हणजे 0 + 1 1, 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 2 5, 5 आणि 3 8, असं मागची संख्या आणि ती संख्या बेरीज करून पुढचं उत्तर असणार आहे. आता 9वा प्रश्न काय आहे तो बघूया. या ठिकाणी प्रत्येक संख्येला बघा 2 नी पुढच्या संख्येला गुणत गेलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे, 1 × 2 केलं तर 2 आले, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, 32 2 जा 64 झाले, 64 2 जा 128 झाले, 128 2 जा 256 झाले आणि 256 2 जा म्हणजेच किती असणार आहे, 512 असणार आहे. हे याचं आन्सर. आणि हा जो 10वा प्रश्न आहे म्हणजे 10th क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर काय येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले जर व्हिडिओ आवडत असतील
तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. या आधीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.